कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. बोला, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष. सिनियर आहात तुम्ही, हो ना? आणि तुमचं कसं लग्न? माहेरचं नाव काय? श्रेया श्रीकांत मठपती. आणि माझं लव्ह मॅरेज झालं आहे. आणि सासरचं नाव? श्रेया गणेश बळवणी. आणि कुठे जमलं तुमचं? म्हणजे आम्ही एका एरियामध्ये राहत होतो, ओळख झाली, मग हळूहळू मग आमचं रिलेशनशिपमध्ये रूपांतर झालं. हळूहळू? हो. आम्ही जवळ कितवीत असताना हे हळूहळू? 10वीत हळूहळू झालं सगळं, हो ना? घरी कळलं नाही? लगेच नाही कळालं, पण नंतर आम्ही 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो, मग कळालं, घरी कळालं. कसं कळलं? म्हणजे आम्ही भेटायचो ते असं बाहेरून कळालं होतं, वडिलांना कळालं होतं. मग नंतर मी ॲक्सेप्ट केले, पण घरातनं नकार दिले होते मला, पण म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं. कुठे? हाती दडदडायला लागलाय माझ्या आता. कुठे गेला पळून? पुण्याला. सोलापूरवरून पुण्याला गेले. घरी माहीत नव्हतं? त्यांच्या घरी, तुमच्या घरी, कोणाच्याच घरी माहिती नाही? मग रागावले असतील सगळे. हो, खूप. मग घरी कळवलं कसं? कळवलं नाही, डायरेक्ट लग्न करून आलो. मग काय प्रतिक्रिया घरच्यांची? थोडंसं रागावलंय, पण नंतर ॲक्सेप्ट केलं. आणि आई वडील थोड्या दिवस बोलले नाहीत माझ्यासोबत, की 8 महिने थोडं रागात होते. राग निवळल्यानंतर ना मग बोलायला लागले. नमस्कार. माझं माहेरचं नाव नम्रता अनिल बसुदे आणि सासरचं नाव नम्रता सुनील भित्री. जमलं कसं? आमचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज आहे. ॲक्च्युली कसं काय? कितवीत? मी डिप्लोमा 3rd इयरमध्ये होते, तेव्हा मग आम्ही लॉकडाऊन नंतर असं बोलत होतो. पण भेट कशी झाली? ते आमचे रिलेटिव्ज आहेत. अच्छा, ओळखीतले? हो, ओळखीतले. बोलता बोलता मग असं रिलेशनशिपमध्ये आलो. मग त्याच्यानंतर आमच्या घरात कळालं. मग कळलं कसं? त्यांनी बाहेरून कळालेलं त्यांना, म्हणजे रिलेटिव्समध्ये होते ना, तर पाहुणे असं सांगितलेले. मग त्याच्यानंतर कळाल्यावर मग थोड्या दिवस बोलणं बंद होतं. मग आम्ही पण पळून जाऊन लग्न केलं. तुम्ही कुठे पळून गेला होता? आम्ही पुण्यामध्ये आळंदी म्हणून एक गाव आहे. आळंदी? अरे माऊलींचं. मग तिथे गेलात? हो. आणि तिथून लग्न करून मग रात्री आम्ही घरी आलतो. परत आले? हो, 1 वाजता? हो, रात्री. घरी माहिती नाही? माहित नव्हतं कोणाला. शोधाशोध? हो, झाली ना, भरपूर शोध झाली. आम्ही गेल्यावर आमच्या मम्मी त्यांच्याकडे कळालं सगळ्यांना. मग घरी आल्यावर आमचे पप्पा काका वगैरे खूप रागात होते. माझी आजी ॲक्च्युली खूप स्ट्रिक्ट आहे. मग त्यांच्या भीतीने आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आता किती वर्ष झाली? आता 2 वर्ष झाले. आता दोन्ही घरं बोलतात? हो हो, सगळं. तुम्ही तुमच्या हातात जर लाडू दिले असते ना आता, तर 10 लाडू वळून झाले असते. एवढं हातात करताय. आमच्या पप्पा त्यांनी अट ठेवली की तुम्ही परत एकदा लग्न करून द्या, आम्ही कन्यादान करतो म्हणून. मग परत एकदा लग्न झालं. 2दा लग्न झालंय? नमस्कार. तुमचं? माझं माहेरचं नाव उर्वशी बलभीम जाधव आणि सासरचं उर्वशी सूरज पाटील. माहेर तुळजापूरचं, सासर सोलापूरचं. अरे वा. माझं पण लव्ह मॅरेज आहे. व्हेरी गुड. कसं काय? आमची भेट झाली होती, मग तिथून चालू झालं सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.